कोळी समाज देखील आता महाराष्ट्रामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो। हैदराबाद गॅझेट लागू करा आणि त्या पद्धतीनेच आम्हालाही जातीची प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी करण्यात येते आहे। कोळी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत ते आज लातूरमध्ये बैठकीसाठी एकत्र आले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगा काय भूमिका आता तुम्ही घेतलेली आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भाने? साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महादेव कोळी मल्हार कोळी समाजाचे लोक जवळपास 40 वर्ष झालं आंदोलन करत आहोत की आम्ही महादेव कोळी आहोत, आम्ही आदिवासी आहोत हे म्हणत असताना काँग्रेस सरकारनं देखील आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि असं असताना देखील आम्ही पिचत कशा तरी पद्धतीनं आजपर्यंत 40 वर्ष लढा देत आहोत। हा लढा देत असताना 2014 साली माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने त्या सत्तेत नसताना शासनाला अशा प्रकारचं सुनावलं गेलं आघाडी सरकारला, कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देता की जाता अशा प्रकारचं त्यांनी स्वतः आश्वासन त्या ठिकाणी आवाहन केलं होतं। हे आवाहन केलं असताना ज्यावेळेस कोळी समाजाने खरोखर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या समाजाचं भलं करतील असं वाटलं आणि साराच कोळी समाज हा आदिवासी समाज ह्या देवेंद्र फडणवीसच्या पाठीमागे मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे उभा टाकला आणि मुख्यमंत्र्यांना भरभरून अशा प्रकारचं मतदान केलं। 5 वर्षे सत्ता भोगल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेबांच्या आमच्याकडून अपेक्षा होती आम्हाला की आमचा प्रश्न आज नाही उद्या सुटेल, कधीतरी सुटेल या म्हणण्यामध्ये आमचा बराचसा काळ होऊन गेला। आमच्या लेकराचं शिक्षण वाया गेलं, आमचे कलेक्टर किंवा डॉक्टर होणाऱ्या लेकरांचं शिक्षण नुकसानामध्ये आलं, बरेचशा लेकरांचं शिक्षण नुकसानात आल्या कारणानं विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून देऊन आपापल्या काहीतरी उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारला आहे। परंतु आमच्या समाजाला मात्र आजपर्यंत ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय दिला नाही। म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, गेली 10 ते 15 वर्षाचा काळ तुमचा सत्ता भोगण्यात आलेला आहे। तुम्ही मराठा समाजाला ज्या पद्धतीनं गॅजेट लागू केलात त्या पद्धतीनं आमचा देखील गेल्या 40 वर्षापासून आग्रह आहे की हा हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू झालं पाहिजे आणि लावलं पाहिजे। असं आम्ही अनेक वेळेस बोलत असताना सुद्धा देखील देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आम्ही यांचे काही घोडे मारलोत का? आमचा असणारा महादेव कोळी समाज, मल्हार कोळी समाज ज्या ट्रायबल एरियामध्ये मधुकर पिचड, गोविंद गारे किंवा आणखी कोण जे आदिवासी मंत्री आहेत त्यांच्या टीशीला कोळी अशी नोंद असताना त्यांना महादेव कोळी प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्यांची वैधता होती आणि तसे आमच्याकडे पुरावे आहेत। आणि आम्हाला मात्र महादेव कोळी प्रमाणपत्र टीशीला नोंदी असतानासुद्धा देखील 50 वर्षा पुरावा मागितला जातो, 1950 खासरा पाणी मागितला जातो। अशा प्रकारची आमची अवहेलना केली जाते, आम्हाला भोगस म्हटलं जातं। म्हणून हा लढा आम्ही या ठिकाणी 17 सप्टेंबर दिवशी गॅझेट हैदराबाद गॅझेटचा काय फायदा होईल आणि तुम्ही आंदोलन केल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचं जे काही एसटीची प्रमाणपत्र ती सुरुवात करण्यात आली होती, आता त्याची काय स्थिती? हे बघा, मराठा समाजाला जसं हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यामध्ये कापू हा कुणबी समाज आहे, कापूचा उल्लेख आहे शासनाच्या GRमध्ये आणि मला म्हणायचं आहे कापूच्या खाली कोळी शब्द आहे। तर या मराठवाड्यामध्ये किंवा हैदराबाद गॅजेटमध्ये कोणते कोळी? तर महादेव कोळी आणि मल्हार कोळी हे 2च कोळी राहतात। म्हणजे कोळी हेच मुख्य जमात आहे आणि त्यामध्ये असणारे जे पोटजाती आहेत, मी पहिल्यापासून माझं म्हणणं आहे की कोळी ही मुख्य जमात असून त्याचे सब डिव्हिजन महादेव, मल्हार, टोकरी हे सगळे सब डिव्हिजन आहेत। म्हणून मला एकच म्हणायचं आहे, जर हे गॅजेट लागू झालं निश्चित या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आमचा फायदा होणार आहे। आणि म्हणून 17 सप्टेंबरला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी हा मराठवाडा सामील झाला, निजाम संस्थान उद्ध्वस्त होऊन निजाम शरण आला। परंतु आमची शासनाला विनंती आहे, जर हे 17 सप्टेंबरपर्यंत जर आमचा नाही कोळी समाज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळतो। 17 सप्टेंबर जो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या दिवशी साजरा केला जातो आणि कोणत्याही पालकमंत्र्याला आम्ही त्या जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। मला सांगा काय भूमिका घेताय तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी? या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशी आम्ही इथं जे शिवेंद्रराजे म्हणून आपले लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्याला आम्ही आमचा सर्व लातूर जिल्ह्यातील समाज बांधव काळे झेंडे दाखवणार आहोत। आणि त्या गावात ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत त्या ठिकाणी आम्हाला इथं जरी अटक झाली किंवा आमच्यावर काही अन्याय केला शासनाने, आम्हाला काळे झेंडे दाखवले म्हणून, तर पाण्याच्या टाकीवर चढू, टावरवर चढू, ज्या ठिकाणी रस्ते अडवता येतील त्या ठिकाणी रस्ते अडवू आणि शासनाची कोंडी करू। आम्ही खरे महादेव कोळी आहोत हे माहिती आहे, या देवेंद्र फडणवीसला माहीत आहे। 2014मध्ये आझाद मैदानावर ज्यावेळेस आंदोलन झालं आमचं 1 लाख लोकांचं, त्यावेळेस त्या आंदोलनाचं आणि त्या मोर्चाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसने केले होते। आणि त्याच्यामध्ये ह्या आघाडी सरकारला देता की जाता म्हणून याच लोकांनी इशारा दिला होता, देवेंद्र फडणवीसने इशारा दिला होता। आणि हे आमच्या मतावर सत्तेत बसले आणि आमच्या मताचा आता विसर पडला, आमच्या समाजाचा विसर पडला। हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या स्पष्ट नोंदी आहेत आणि राज्यपालाच्या राजपत्रामध्ये कुणबी मराठा आणि महादेव कोळी आणि मल्हार कोळी या नोंदी आहेत आणि त्या यादीमध्ये नाव आहेत आमचे।
असून देखील आमच्यावर अन्याय केला जातो. हे अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आणि 17 तारखेला आमचं तीव्र आंदोलन असेल आणि जे शासनात बसलेले अधिकारी असतील आणि हे पालकमंत्री असतील त्यांच्यासमोर आम्ही काळे झेंडे दाखवू. आमच्या महिला रस्त्यावर पडतील, दंडवत घेतील, पण आम्ही ते आमचा अन्याय दूर केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि आम्हाला महादेव कोळी हे कोळी नोंदीवरून महादेव कोळी या लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मिळाले पाहिजेत. कोळी नोंदीवरून महादेव कोळी आणि कोळी नोंदीवरून मल्हार कोळी आम्हाला जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी मिळाली. हैदराबाद गॅझेटमध्ये आमच्या नोंदी आहेत आणि त्यामुळं हैदराबाद गॅझेट लागू करावं आणि त्या पद्धतीनंच आम्हाला जातीची प्रमाणपत्र देण्यात आहेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.